नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवते एक क्लासिक सांबार रेसिपी जी जनरली आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवली जाते. एकदम याला दाक्षिणात्य टच जरी नसला तरी टेस्टला एकदम लाजवाब लागते. कधी फक्त भाताबरोबरसुद्धा तुम्ही हा सांबार खाऊ शकता. सगळ्यात पहिले आपण घेतलेली आहे तूर डाळ. तूर डाळीला छानपैकी धुवून घ्यायचं आहे. मी 1 वाटी भरून घेतलेली आहे तूर डाळ. ही आम्हाला 2 लोकांना आणि एका छोट्या मुलाला खायला पुरेशी होते. धुवून घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे डबल आणि हळद टाकून शिजवायला ठेवलं आहे. कांदा 2 कांदे आणि 1 टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे. ही आपली डाळ झाली आहे शिजून तयार. आता आपण त्याला छानपैकी रवीने अशा प्रकारे घोटून घ्यायचं आहे, म्हणजे आपले डाळीचे असे दाणे नाही राहणार. तेल गरम करून जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. हिंग टाकलेला आहे याच्यामध्ये. आणि आता आपण घेणार आहोत कांदे परतून. कांदे छानपैकी गुलाबीसर होईपर्यंत परतायचे आहेत. इथे आपण लो टू मीडियम फ्लेम ठेवलेली आहे. फार जास्त हाय फ्लेमवर कांदा भाजल्यास जळकट वास येतो. नंतर आपण घेतलेले आहेत टोमॅटोला पण छानपैकी आपण परतून घ्यायचं आहे. थोडी साल वेगळी होईपर्यंत त्याला शिजवायचं आहे. अशा प्रकारे 2 ते 4 मिनटं लागतात. याच्यामध्ये आपण टाकलेली आहे हळद, लाल तिखट आणि मग आपण टाकणार आहोत सांबार मसाला. सांबार मसाला आपल्याकडे कोणत्याही ब्रँडचा असेल आपण तो वापरू शकता. मी जनरली एव्हरेस्ट या ब्रँडचा वापरते. याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला, हळद, तिखट छानपैकी कांदा आणि टोमॅटोना नीट लागेल. इथे टोमॅटो छान शिजून असे एकजीव व्हायला आले की मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जी आपण वाटून ठेवलेली डाळ आहे. ही डाळ टाकणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता मी छानपैकी त्याला घोटून घेतल्यामुळे एकजीव झालेली आहे. याला छान मिक्स करायचं आहे आधी आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाणी थोडंसं जास्त टाकते मी, कारण उकळल्यानंतर हे पाणी कमी होतं आणि कमी टाकलं पाणी तर घट्टसरपणा खूप येतो सांबारला, म्हणून थोडंसं आधी आपण जास्तच टाकायचं आहे पाणी. छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ वेगळी आणि पाणी वेगळं असं राहत नाही, एकजीव होतं. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकू शकता. तसंच तिखटसुद्धा आपल्याला हवं तेवढं कमी जास्त तुम्ही करू शकता. याला छानपैकी उकळ येऊ द्यायची, खळखळ उकळायला पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता 1-2 ते 3 मिनटानंतर हे छान उकळायला येतं मीडियम टू हाय फ्लेमवर. आणि हा आपला सांबार रेडी आहे. तुम्ही याला डोशासोबत खाऊ शकता, इडलीसोबत खाऊ शकता, वड्यासोबत खाऊ शकता आणि काही नाही तर साधा भात लावा आणि सांबार भात रात्री जेवा मस्त लागतो. ट्राय नक्की करा. कमेंटमध्ये मला सांगा कशी वाटली. इट हॅज टू बी टेस्टीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.